आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही आपल्या जगण्याची पद्धती आहे। धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव हीच खरी आपली ओळख आहे। मात्र धर्माधर्मात विविध कारणांवरून राजकीय नेते मंडळींकडून सातत्याने भांडणं लावली जात असल्याच्या घटना आपण नेहमी पाहत असतो। अशा घटनांना लाथाडत हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक आदर्श उदाहरण सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावानं घालून दिलं आहे। खिलारवाडी गावातील एका मुस्लिम कार्यकर्त्यानं रामनवमी निमित्त चक्क स्वखर्चानं राम जन्मोत्सव सोहळा आयोजित केलाय। खिलारवाडी गावातील या सामाजिक धार्मिक सलोख्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। खिलारवाडी हे गाव आता वेगळ्याच विषयावरून चर्चेत आलं आहे। या गावातील मुबारक मुलानी आणि राहुल बागल या मित्रांनी आज रामनवमी निमित्त गावात राम जन्मोत्सवाचं आयोजन करण्याचा निश्चय केला। मुबारक मुलानी यांनी राम जन्मोत्सवानिमित्त कीर्तन कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली। ग्रामस्थांनी त्यांच्या या कल्पनेला प्रतिसाद देत संपूर्ण सहकार्य केलं। गावात आज मोठ्या उत्साहात हा राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। राम आणि रहीम हे एकच आहेत। राजकीय स्वार्थासाठी पुढाऱ्यांकडून होत असलेला धर्मभेद आणि वाद टाळून सर्वांनी गुण्यागोविंदानं एकत्र राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून तालुकावासियांना मिळाला। आज आपल्या खिलारवाडी गावामध्ये सालबादप्रमाणे या वर्षी राम जन्मोत्सव हा साजरा करण्यात आला आणि हा राम जन्मोत्सव साजरा करत असताना आपल्या गावचे बाळभक्त आणि प्रत्येक वेळी प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारे श्री मुबारकभाई मुलानी यांनी पहिल्यांदा आम्हाला फोन केला की राम जन्मोत्सवानिमित्त जे कीर्तनकार येणार आहेत ते कीर्तनकार यावेळेचं त्यांचं मानधन मी माझ्या स्वहस्ते देणार असून यांनी आणि त्यांचे मित्र राहुल तानाजी बागल यांनी दोघांनी या राम जन्मोत्सवानिमित्त हा कीर्तनाचा सोहळा आयोजित केलेला आहे। आता या ठिकाणी मुबारकला विचारतो, त्यांनी 1-2 मिनिटं बोलावं। माझं नाव मुबारक करीमुल्लाह खिलारवाडी। राम आणि रहीम हे दोन्ही एकच आहेत, फक्त काय पक्षाच्या लोकांनी हिंदू मुस्लिमची भांडणं लावण्यासाठी राजकीय उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी हे सगळं चालू केले। पण आमच्या गावात राम रहीम म्हणून सगळ्यांनी हिंदू मुस्लिम एक येऊन कुठलाही कार्यक्रम आम्ही साजरा करतो। त्यानंतर प्रभू श्रीरामांनी दगड टाकल्यानंतर पाहिलं तो दगड बुडला आणि हनुमंतराय गपचीप बघत होते। गपचीप बघत असताना मग एक तारा टाकला, दुसऱ्याला टाकला पुढाला। आज आपल्या खिलारवाडी गावामध्ये सालबादप्रमाणे या वर्षी राम जन्मोत्सव हा साजरा करण्यात आला आणि हा राम जन्मोत्सव साजरा करत असताना आपल्या गावचे बाळभक्त आणि प्रत्येक वेळी प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारे श्री मुबारकभाई मुलानी यांनी पहिल्यांदा आम्हाला फोन केला की राम जन्मोत्सवानिमित्त जे कीर्तनकार येणार आहेत ते कीर्तनकार यावेळेचं त्यांचं मानधन मी माझ्या स्वहस्ते देणार असून यांनी आणि त्यांचे मित्र राहुल तानाजी बागल यांनी दोघांनी या राम जन्मोत्सवानिमित्त हा कीर्तनाचा सोहळा आयोजित केलेला आहे। आता या ठिकाणी मुबारकला विचारतो, त्यांनी 1-2 मिनिटं बोलावं। माझं नाव मुबारक करीमुल्लाह खिलारवाडी।
राम आणि रहीम हे दोन्ही एकच आहेत. फक्त काय पक्षाच्या लोकांनी हिंदू मुस्लिमची भांडणं लावण्यासाठी राजकीय उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी हे सगळं चालू केले. पण आमच्या गावात राम रहीम म्हणून सगळ्यांनी हिंदू मुस्लिम एक येऊन कुठलाही कार्यक्रम आम्ही साजरा करतो. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.